महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवरायांना वंदन करून आजच्या या शिवजयंती निमित्त आपल्या कारसेटचे सिनियर डी यांना आम्ही विद्वत्तेचे महामेरू म्हणतोय असे आदरणीय कपूर साहेब, लोकाधिकार समितीचे सरचिटणीस आदरणीय पालंडे साहेब, माझे गुरुवर्य आदरणीय विचारेजी, तसेच रिटायर झालेले आपले शॉप सुप्रिटेंडंट आदरणीय जोशी साहेब, सिने तारका पवार ताई, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र अशोक भाऊ हिरलेकर आणि उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो तुमच्यामुळेच. ह्या मातीतली ही माझी कर्मभूमी आहे. खरं पाहिलं तर शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आलो होतो, पण जसं पहिला पाऊस पडल्यानंतर ज्या मातीचा सुगंध येतो आणि तो आपल्याला हवा हवासा वाटतोय, तसा ह्या कारखेडमध्ये प्रथम पाऊस पडल्यानंतर तुमच्या आनंदामध्ये, तुमच्या त्या सुगंधामध्ये मी नाहून गेलेलो आहे. मित्र हो, माझ्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत. औचित्य फक्त शिवजयंतीचं होतं. शिवरायांनी जो इतिहास घडवला त्या इतिहासाची पुनरावृत्ती आज बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितोय, पालंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अष्टप्रधान मंडळ आणि आजचा जो कारभार चाललेला आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अष्टप्रधान मंडळ हे 16व्या शतकात होतं आणि आज राज्यघटना त्याच आधारावर बनवली गेली आहे आणि आज जे राज्य मंत्रिमंडळ तुम्हाला दिसते तेच त्या अष्टप्रधान मंडळात होतं आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे आज दिसून आलेली आहे. किती दूरदृष्टीपणा होता. मी तर म्हणेन शिवाजी महाराजांना फक्त दूरदृष्टी नव्हती तर दिव्य दृष्टी देखील त्यांना होती. म्हणूनच हा महाराष्ट्र आज तुम्हा आम्हाला आज गर्जनेसारखा वाटू लागलेला आहे. मित्र हो, आज आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर दुसरा हार हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला घातला. मी अभिमानाने या ठिकाणी सांगेन की बाबासाहेब महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार, या भारतातला सर्वोत्कृष्ट जो पुरस्कार आहे तो भारतरत्न पुरस्कार आहे. मी म्हणेन की त्या पुरस्काराने बाबासाहेब आंबेडकर सन्मानित झाले नाही तर बाबासाहेबांच्या स्पर्शाने ते पुरस्कार मात्र या ठिकाणी सन्मानित झालेले आहेत. मित्र हो, हे युग पुरुष शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष आहेत. ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, त्या संपूर्ण हिंदुस्थानची ती मालमत्ता आहे. आणि शिवाजी महाराजांनी दाखवलेला जो संदेश, जो मार्ग, बाबासाहेबांनी दाखवलेला जो मार्ग, जो संदेश, हा अनुकरण आपण केलं पाहिजे. जसं पालंडे साहेबांनी सांगितलं की आचरण करणं हे फार महत्वाचं असतं. आम्ही जयंत्या नेहमी साजरा करतो. आज ही शिवाजी महाराजांची जयंती 380वी जयंती आहे. त्या 380व्या जयंती दिवशी मी तुम्हाला सांगतोय की आपण फक्त जयंत्या साजऱ्या करायच्या नाही तर त्यांनी दाखवलेला मार्ग, त्याने दाखवलेलं दिशा, त्याचं आचरण करणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. जर आचरण केलं तर खऱ्या अर्थानं जयंती साजरी केल्याचा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना होईल. मित्र हो, नाही तर पुढच्या वेळेला आपण शिवजयंती आणि आंबेडकर जयंती ही संयुक्तरित्या या ठिकाणी या कारखेडमध्ये साजरी झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण
एक मनाने एक दिलाने आपण आलेलो आहोत असं आपण समजू. शिवाजी महाराजांनी शिक्षणाला जेवढंच महत्व दिलेलं होतं, युद्ध कलेमध्ये सगळे पारंगत होते, राजकारणामध्ये पण तेवढंच ते पारंगत होते. ती दीक्षा, तेच अनुकरण बाबासाहेब आंबेडकरांनी पण केलेलं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. शिवरायांनी पण हे सांगितलं की अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. आमच्या माय भगिनींची जर इथंच या ठिकाणी जर धुईला मिळणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, तर ते आम करून दाखवू आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच या दोन युगपुरुषांची संयुक्त जयंती होणं आणि त्यांचं आचरण करणं आपलं कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी जर सांगायचं झालं तर मी एवढंच या ठिकाणी म्हणेन, ज्ञान और सच्चाई, ज्ञान और सच्चाई यह बाबा साहब की खासियत न होती तो ये आजादी इतनी सुहानी न होती, इतनी सुहानी न होती. अगर आज इस देश में घटना न होती, अगर आज इस देश में घटना न होती तो हमें शान से जीने की इजाजत न होती, हमें शान से जीने की इजाजत न होती. अशा या योग पुरुषांनी केलेलं त्यांचं योगदान आपल्या अंगावर क्रांती फुलवणारे आहेत आणि हे आपण जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. आपण त्यांचे फक्त गोडवे गाऊन चालणार नाही, तर ते कृतीत आचरणात आणलं पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. मी त्यासाठी माझ्या काफेमधल्या माझ्या सहकारी मित्रांना मी एक उदाहरण देऊ इच्छितोय. मित्र हो, आपण काफेमध्ये काम करत असताना मी कॅरेज डिपार्टमेंटला होतो, सी साहेब, आणि त्यावेळेला पिन कटर, ऑइलिंग, टेस्टिंग, त्याचप्रमाणे कॅरेज तुमच्या हेलिकल स्प्रिंग असू द्यात, ह्युमिलिकल बेरिंग स्प्रिंग असू द्यात, कटर असू द्या, EPA असू द्या, ऑटो युनिट असू द्यात. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मी RPC मध्ये जाऊन जर ब्रेक बाइंडिंग झालं तर पेंटोग्राफ पासून तर सेफ्टी ब्रेक होण्यासाठी कसे मोटर डिस्टॅन्सिंग करायचं याचं देखील ज्ञान आपण त्यावेळेला घेतलं होतं. पण त्यावेळेला आम्ही सहकारी बंधू सगळं एकमेकाला, मग माझं टेस्टिंगचं काम झालं, EP युनिट सगळे ओव्हरऑलिंग झाले की आम्ही ब्लॉक टाकण्यासाठी मदत करायचो, पिन कटरवाल्याला मदत करायचो. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आपण एकमेकांना सहकार्याने वागलं पाहिजे, आपले पण जपलं पाहिजे, परोपकाराची भावना ठेवली पाहिजे. मोठेपण असं सिद्ध होत नाही. शिवरायांना तुम्हाला कल्पना नसेल, पालंडे साहेब मी खास करून सांगू इच्छितोय, शिवाजी महाराजांनी 262 लढाया केलेल्या आहेत, 262. परंतु 165 लढाया शोकांविरुद्ध करायला लागलेल्या आहेत, मराठ्यांच्या विरुद्ध कराव्या लागल्यात. ही शोकांतिका आहे आणि आज देखील तेच घडतंय. आपण चांगलं ते अनुकरण केलं पाहिजे, वाईट आहे सोडून द्या, पण चांगल्याचं अनुकरण व्हावं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच सहकार्याच्या भावनेने मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपला जो देह आहे, या देह ज्या वेळेला मनुष्य जन्माला येतो, जन्माबरोबर जीभ येते. ज्या वेळेला मनुष्य जन्माला येतो, जन्माबरोबर जीभ येते, कालांतराने दात येतात. ऐन तारुण्यामध्ये 32 दाताची कवडी बनते आणि वयाच्या, विचार साहेब तुमच्यासाठी सांगू इच्छितोय, वयाच्या 75-80 वर्षी एक दात पडून जातो. मला सांगायचं मुख्य कारण एवढंच आहे की जन्मात बरोबर आलेली जीभ ही लवलवते, शिवशिवते, परोपकाराची भावना जपते, आपले पण जपते, शेजार धर्म पाळते. ह्या दातामध्ये जर एखादा अन्नाचा कण जर अडकला तर ती काढण्यासाठी अविरत तिचे जिभेचे प्रयत्न चालू असतात. ती शिवशिवत असते, लवलवत असते. जोपर्यंत तो अन्न पदार्थाचा कण निघत नाही तोपर्यंत ती स्तब्ध बसत नाही. म्हणजे ती परोपकाराची भावना जपते, शेजार धर्म पाळते. आणि दात
जर चुकून माकून जर जिभेखाली जर जीभ जर दाताखाली आली तर तुकडाच पडायचा आहे ना. तुम्हा सर्वांना अनुभव याचा. म्हणून दात हे निष्ठुर असतात, म्हणून ते अंतापूर्वी पडतात. आणि जीभ ही शेजार धर्म पाहते, आपले पण पाहते, म्हणून ती अंतापर्यंत टिकते. त्यात आहे ती लीनता, त्यात आहे ती नम्रता, त्यात आहे ती शालीनता, म्हणून ती अंतापर्यंत टिकत असते मित्र हो. म्हणून आपण सर्वांनी एक विचाराने एक दिलाने परोपकाराची भावना जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. आणि म्हणूनच शिवरायांची जी इच्छा होती की राम राज्य झालं पाहिजे, ते राम राज्य येण्यासाठी आपल्यासारखं समोरच्याला समजा आणि परोपकाराने आणि सहकार्याने आपल्या बरोबर त्याला घेऊन जा, तरच राम राज्य होऊ शकेल. मी मात्र चाललोय वरती शिखराकडे, तुम्ही फक्त पायथ्याशीच घुटमळत राहा. नाही, आपल्या बरोबर घेऊन जायचंय. शिवरायांनी जसं घेऊन गेले त्याप्रमाणे बाबासाहेबांनी, तुम्हाला कल्पना नसेल म्हणून मी सांगू इच्छितोय, 1956 मध्ये ज्या वेळेला त्यांनी देह ठेवण्यापूर्वी, बाबासाहेबांनी देह ठेवण्यापूर्वी 6 महिने अगोदर नागपूर अधिवेशनामध्ये एक मोठं अधिवेशन त्या ठिकाणी भरलं होतं. 2 लाख अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 2 लाख अनुयायांसह. का? तर माझा समाज बांधव उद्या उकिरड्यावर राहिला नाही पाहिजे, या स्पृश्यतेच्या साखर दंडामध्ये त्या गुलामगिरीत अडकला नाही पाहिजे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली की माझ्या पश्चात माझा समाज बांधव हा गुलामगिरीत अडकला नाही पाहिजे. बघा किती श्रेष्ठ विचार होते. जर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जिवंतपणे मृत्यूंवर त्यांनी विजय मिळवलाय. एखादा म्हणून म्हणतो आता माझं राहिलं काय, 10 गेले आणि 5 राहिले, आता मला काय जगायचंय. मी जाताना जातो आरामात, तुमचं तुम्ही बघा. आणि आपल्याकडे 13वं झालं त्या 13 तू देख, हम हमारा देखता है. हे असं चालत असतं. म्हणून मला म्हणायचं आहे, मी या ठिकाणी शिवजयंतीचं औचित्य साधून तुम्हाला जे काही सांगू इच्छितोय ते हेच आहे की परोपकाराची भावना ठेवा. शिवाजी महाराजांच्या वेळेला देखील पाटीलकी होती, देशमुखी होती, जमीनदारी होती, पण संपुष्टात आणली शिवाजी महाराजांनी. आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क त्यांना प्रस्थापित करून दिला. या माझ्या स्वराज्यामध्ये जी चांगली फळं येणार आहेत त्या सगळ्यात चांगल्या फळांचा आस्वाद माझ्या तळागाळाच्या लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत, त्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ही त्यावेळेचं त्यांचे जे विचार होते, आज देखील तेच विचार आहेत. पण आचरणात कोण आणतं का? आचरण आणणं ही काळाची गरज आहे. मगाशी माझे सहकारी मित्र अशोक भाऊ हिरलेकरनी सांगितले की शरद भाऊंनी 25,000 रुपये भाऊ. आणि माझ्या सहकारी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितोय, मी काही दिलेलं नाही. मी तुमचा ऋणी आहे. या कारसेटने मला घडवलेला आहे, या कारसेटने मला घडवलेला आहे. आज जो मी जाऊन पोचलेलो आहे, पालांडे साहेबांनी सांगितलं की उत्तरोत्तर प्रगती हो आणि तुम्ही फार मोठे उद्योगपती बनो आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव हो. तुमचे आशीर्वाद मला पाहिजे. तुम्ही वडीलधारी आहात. मी तुमच्या ऋणामध्येच राहू इच्छितोय. करता करविता परमेश्वर आहे, मी मात्र निमित्त होतो आणि माझ्या करवी तो भगवंत करून घेतो, हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून मी सांगितलं, मी या कारसेटच्याच ऋणामध्ये राहून इच्छितोय. कारण मला या कारसेटने घडवलेला आहे. माझा हा देह जो आहे, या पीठमध्ये ज्या वेळेला मी काम करत असायचो तेव्हा माझे डी होते, सिनियर डी होते, सब सुपरिटेंडंट होते, फोरमन होते, चार्जमन होते. आई वडिलांनी जन्म दिला, पण पैलू पाडण्याचं काम माझ्या या सगळ्या सहकारी मित्रांनी मला त्यासाठी केलेलं आहे.